सबसिडरी बुक, सहाय्यक पुस्तके. ओके, सगळ्यात सोपं चॅप्टर आहे बरं का, सगळ्यात सोपं. हे चॅप्टर खरं तर 5वीला असावं लागत होतं, ते आता तुम्हाला 11वीला दिलेत. म्हणजे 5वीच्या लेवलचं बुद्ध्यांक हे तुमचं बुद्ध्यांक आहे. आलं लक्षात? एवढं सोपं चॅप्टर आहे. दुकान इमॅजिन करता येते ना, कशाचं पण दुकान इमॅजिन करा आपलं. आलं लक्षात? त्या दुकानावर आपल्याला आज बघायचं सबसिडी बुक कशा पद्धतीने ठेवतात. आलं लक्षात? मग सहाय्यक पुस्तकांचे बघा प्रकार कसे आहेत आपल्याला. सहाय्यक पुस्तके. ओके, याच्यामध्ये बघा अगोदर नगदी उदार व्यवहार होतात म्हणता का नाही आपण, बरोबर आहे. तर आता नगदीचे आणि उदारीचे ते विपत्राचे येतात, ते विपत्र आपल्याला 12वीला आहे, त्याची पण सांगितलं होतं ना तुम्हाला. पण सध्या इथं सहाय्यक पुस्तकाचे आपण सध्या 2च प्रकार पाडायला बरं का. एक पहिलं नगदी, कोणतं नगदी, आणि दुसरं उदार. दुकानात नगदी आणि उदार व्यवहार होतात का नाही आपल्या, बरोबर आहे. नगदी काय काय होतात बरं, खरेदी विक्री होतं, पुन्हा नंतर एखाद्याला पैसे दिलो, एखाद्याकडून पैसे मिळाले, पुन्हा बँकेत पैसे भरलो, बँकेतून रक्कम काढली किंवा खर्च दिलो किंवा एखाद्याकडून कमिशन किंवा उत्पन्नाचे रक्कम मिळाली. म्हणजे इथं पैसे येणं जाणं चालले ना, म्हणजे याचा अर्थ ते सगळे कुठे येलेत बरं आपले, नगदी याच्यामध्ये येले. तर पुन्हा नंतर ना उदार काय काय होतात बरं आपले, तर उदारमध्ये परत अजून भाग पडतात बरं का. उदारमध्ये काय काय होते बरं आपलं, एक तर उदार खरेदी तर होते किंवा उदार विक्री तर होते म्हणतो आपण, बरोबर आहे ना. मग आज टोटल सहाय्यक पुस्तकामध्ये आपल्याला काय काय तयार करायचं तर ते इथंच आहे बरं का. नगदी जर म्हटलं तर तिथं आपल्याला रोख पुस्तक तयार करायचं. काय तयार करायचं आपल्याला, रोख पुस्तक. ओके, त्याला साधं रोख पुस्तक सुद्धा म्हणतात, पण आपण सरळ ध्यानात ठेवू. नगदी म्हटलं की कोणतं पुस्तक आलं आपलं, रोख पुस्तक. सगळे कॅशचे व्यवहार आपल्याला कशामध्ये करायचे तर रोख पुस्तकामध्ये करायचे. तर मग पुन्हा नंतर उदारीचे व्यवहार जास्त बरीच असते बरं का, कारण प्रत्येक व्यवसाय हा नगदीवरच व्यवहार करतो असं नसतं. आलं लक्षात? प्रत्येक दुकानदार जास्तीत जास्त दुकानदार तर उदारीवरच काम करत असतात. समजा आता ₹1,00,000 जरी माल आणलं तर लाख नगदी देत नसते, त्याच्यातले 50-60 हजार रुपये नगदी देतात, बाकी 30-40 हजार उधार ठेवतात का नाही, असे प्रत्येक दुकानदार करत असतात. मग ते कोणकोणते तर हो का, खरेदी करतात, विक्री करतात, बरोबर आहे ना. मग उदारीमध्ये आपल्याला नेमकं किती पुस्तकं तयार करायचे, तर नगदीमध्ये किती तयार करायचे आपल्याला, फक्त एकच, ते म्हणजे कोणतं, रोख पुस्तक तयार करायचंय. मग उधारीमध्ये आपल्याला कोणकोणते तयार करायचे, तर पहिलं बघा खरेदी पुस्तक. आज काय झाले बाबा, खरेदी पुस्तक. नेक्स्ट तयार करायचं आपल्याला विक्री पुस्तक, आणि नेक्स्ट खरेदी परत पुस्तक, आणि लास्ट तयार करायचे आपल्याला विक्री परत पुस्तक. लक्षात राहील ना. काय काय तयार करायचं म्हटलं, नगदीमध्ये फक्त एकच, ते म्हणजे रोख पुस्तक, कॅश बुक. आणि इकडं आपल्याला काय काय तयार करायचं, उधारीमध्ये 4 पुस्तकं तयार करायचे. तर कोणतं, पहिलं खरेदी पुस्तक, विक्री पुस्तक, खरेदी परत पुस्तक, आणि विक्री परत पुस्तक. आलं लक्षात? आता जर समजा आता आपण ही सगळीच तयार केली बरं का पुस्तकं, इथं पुस्तकं मी तयार करून दाखवतोय. ते एक आपलं पुस्तक आहे. टोटल किती पुस्तकं आहेत बरं आपल्याजवळ, आता इथं 5 आहेत ना, इकडले 4 आणि हे एक 5. हे फोटो वगैरे काढणार बरं का, मी पुस्तक तयार करतोय, रजिस्टर सापलिंग. ओके, ही आपलं रोख पुस्तक. कोणतं आहे, रोख पुस्तक. ही आहे खरेदी पुस्तक, ही आहे विक्री पुस्तक. कोणतं, विक्री पुस्तक. पुन्हा नंतर नेक्स्ट कोणतं आहे, तर हे खरेदी परत पुस्तक. कोणतं, खरेदी परत पुस्तक, आणि नंतर विक्री परत पुस्तक. हे लक्षात राहील ना. ओके, हे आता आपण 5 तयार केलोय. आता सोपे उदाहरणं सांगतोय. आता समजा एखादं दुकान होतं, दुकानावर तो एक मालक आहे, बरोबर आहे ना. समजा पिंटोस मालक होता. मग यानं काय केलं, त्याचं लेकरू 5वीला आहे, बरोबर आहे ना. आहे का रे तुला, नाही. त्याच्या 5वीच्या लेकराला त्यानं काय केलं, तर आता दुकानावर बसवलं आहे. त्याला काय केलं, आता दुकानावर बसवलं आहे. आता काउंटरवर बसून त्यानं काय केलं, बाहेर गेला आहे. कुठे गेला तो, बाहेर गेला आहे. आणि त्याला काय सांगितले, बाबा की 5 पुस्तक आहेत, ग्राहक जसं येईल तसं तू त्याच्यामध्ये आता व्यवहार करत चल म्हणते. मग आता कसं बरं, समजा नगदीचं झालं तर त्यानं आता एखादं गिराईक आलं, त्यानं काय केलं, एक 10 रुपये दिलं, नगदी चॉकलेट गोळ्या घेतला, बरोबर आहे. मग त्याची एंट्री तुम्ही कशामध्ये घ्याल बरं, एवढ्यापैकी रोख पुस्तकात घेणार, बरोबर आहे ना. पुन्हा नंतर जर समजा एखाद्यानं जर उधार जर नेला आपल्याकडून वस्तू, बरोबर आहे ना,
त्यानं नेलं याचा अर्थ आपण विकलो ना, आपण विकलो. मग ते विकल्यानंतर उधार दिला ना, उधार दिल्यानंतर त्याचं नाव वगैरे लिहून ठेवतो का नाही आपण, नाव मोबाईल नंबर घेत असतो. मग आता समजा त्यानं एक 20 रुपयाचं माल कुणाला तर XYZ एका व्यक्तीला त्यानं विकला, काय केलाय, विकला. मग आता एवढ्यापैकी कोणत्या पुस्तकात लिहिचाल बरं तुम्ही, आता कोणत्या पुस्तकात, विक्री पुस्तकात. विकलं तर विक्रीमध्ये. किंवा समजा आता ते पानवाला आलं किंवा मटेरियलवाला आलं तर त्याच्याकडून आपण काय करतो बरं, मटेरियल काही खरेदी करतो. मग खरेदी केल्यानंतर त्यानं कोणत्या पुस्तकात लिहिल बरं, खरेदी पुस्तकात लिहिल. बरोबर आहे ना. सोपं आहे का अवघड आहे, कुठं लिहिणार एवढं तर लक्षात येईल ना. काय केलं तर बरं त्यानं पहिलं एखादं गिऱ्हाईक आलतं, त्याला त्यानं काय केलं, नगदी व्यवहार केला. तर ती कोणत्या ह्याच्यात आलतं, रोखमध्ये आलतं. त्यानं 10 रुपयाची लेमन गोळ्या एका लेकराला विकला होता. बरोबर आहे. मग आता नंतर ती 10 रुपयाची लेमन गोळ्या त्यानं कुठं लिहिला बरं, खरेदी पुस्तक, सॉरी इथं आहे ना आपलं विक्री पुस्तकात आहे. 10 रुपयाची लेमन गोळ्या विकला त्यानं. मग ते त्यानं कुठं लिहिलं बरं, उधार विकलंय ना, कुठं लिहिला त्यानं, विक्री पुस्तकात लिहिलाय. बरोबर आहे. पुन्हा एकाकडून त्यानं 500 रुपयाचा माल खरेदी केलाय पण उधार घेतला. मग ते 500 रुपयाचा माल त्यानं कशामध्ये लिहिला बरं, इथं खरेदी पुस्तकात लिहिला. इथपर्यंत आलं. पण आता अजूक आपल्या इकडले 2 राहिलेत ना आता पुस्तकं. आता या पुस्तकांचा वापर आता कसं होणार बघा. आता पहिलं बघूत आपण, हो का, त्यानं माल उधार खरेदी किती रुपयाचा केलता बरं, 500चा केलता. समजा एक 5 बॉक्स कशाच तर पॅकेट्स घेतला होता त्यानं, आलं लक्षात. ती 5 पॅकेट्स, एक पॅकेट त्याचं 100 रुपयाचं पॅकेट होतं, असं त्यानं 5 घेतला होता. त्या 5 मधलं एक पॅकेट त्याला खराब आलतं. त्याला दुसऱ्या दिवशी कळालं काय आलं, ते खराब आलतं. मग ते खराब आल्यानंतर त्यानं आता रिटर्न करून टाकते का नाही त्याला. बरोबर आहे. मग रिटर्न केल्यास नेमकं खरेदी परत मध्ये येईल का विक्री परत मध्ये येईल बरं, कोणत्याच, मी रिपीट सांगतो. त्यानं 500 रुपयाची वस्तू खरेदी केलता. काय केलं त्यानं, 500 रुपयाच्या वस्तू 5 पॅकेट्स खरेदी केलता. त्या 5 पॅकेट्समधलं एक पॅकेट खराब निघालं. खरेदी केलता ना, आणि ते खराब निघाले. मग आता ते काय करणार आहे बरं, त्यानं परत करणार आहे. बरोबर आहे ना, परत करणार आहे. मग ते आता कोणत्या पुस्तकात लिहायचं, तर त्यानं खरेदी केलं ना, मग खरेदी केलं आणि ते आता परत करते, याचा अर्थ ते कोणत्या पुस्तकात येईल बरं, ते खरेदी परत मध्ये. बरोबर आहे ना. पुन्हा नंतर 10 रुपयाची लेमन गोळ्या विकला होता त्यानं. त्या लेकरांना 8 गोळ्या खाल्ल्या ना, आता 2 गोळ्या उरलेत, म्हणजे 2 रुपयाचे उरलेत. बरोबर आहे ना. मग त्यानं आता दुकानात परत आणून देणार ना. जसं आपण एखाद्याचं परत करतो तसं आपल्याला पण कुणीतरी परत करणारच आहे. आपण कुठल्याही दुकानात एखादी वस्तू खराब लागल्यास म्हणजे एक्सचेंज, बदल करून भेटेल म्हणून आपल्याला सांगतात का नाही, कपडे दुकानात जरी गेलो तरी आपण, ओके. पण पैसे देतात का त्यांनी परत, नाही, मालाला मालच बदलून द्यायलेत ना आपल्याला. बरोबर आहे. मग आता इथं पण 10 रुपयाचे दिल तो, 8 रुपयाचे त्याने घेतला, राहिले किती रुपयाचे बरं, मग त्यानं आता आपल्याला परत दिलाय. बरोबर आहे ना. आपण विकलो होतो आणि ते त्यानं परत आणून दिलं. मग आता ती परत कोणत्या पुस्तकात लिहिचाल बरं, विक्री परत मध्ये लिहिचाल. सोपं आहे का अवघड आहे इथपर्यंत, सोपं आहे ना. फक्त आज आपल्याला नगदीचं बघायचं नाही बरं का, कोणतं, नगदीचं. सध्या आपण ह्या उधारीची 4 पण ह्याच्यावर भर देऊत आपण, आलं लक्षात. हे सगळे झाल्याच्या नंतर आपण ही 4 पुस्तकं झाल्यानंतर पुन्हा एका पुस्तकाकडे फोकस करू. लिहून घ्या. आता बा उधारीचे किती तयार करायचे म्हटलं आपल्याला, 4. खरेदी पुस्तक, विक्री पुस्तक, खरेदी परत आणि विक्री परत म्हटलो. आता त्यांचे कॉलम्स अगोदर समजून घेऊत. कॉलम्स क्वेश्चनसाठीच, क्वेश्चनला एक पेज सोडा आणि त्याच्या आन्सरचेच कॉलम तयार करून घ्या. हो का. पहिलं कोणतं आहे बरं आपल्याला, खरेदी पुस्तक. ओके. आता खरेदी पुस्तकचे कॉलम्स बघा. ओके. एक 6-6 ओळींची तयार करायचे तर 6-6 ओळींचे, राहू द्या. खरेदी परत पुस्तक, मार्कर पण चल ना, तर याला थुका लावून द्या रे जरा. नंतर विक्री परत पुस्तक. हो का. दिनांक, विवरण, आवक, सांगतो, आवक, बीजक, क्रमांक आणि रक्कम. दिनांक, विवरण,
जावक. ए आरतीवाल्या, शब्द आहेत का नाही तरी तुझ्याजवळ हे? या रक्कम. इनवर्ड इनवाइस नंबर, आउटवर्ड इनवाइस नंबर आहेत का? ही आडतीवरचे शब्द आहेत, ध्यानात ठेव. दिनांक, विवरण, नावे, क्रमांक आणि रक्कम. पुन्हा नंतर दिनांक, विवरण, जमा क्रमांक आणि रक्कम. तर इथं महत्त्वाचं काय होतं तर हो, इथं खरेदी पुस्तकामध्ये शब्द कोणता वापरायचा हो का इथं आपल्याला? झालं बघा. लक्ष द्या रे इकडं. खरेदी पुस्तकामध्ये शब्द कोणता वापरायचा आपल्याला? आवक, बीजक, क्रमांक. पुन्हा नंतर विक्री पुस्तकामध्ये कोणतं वापरायचं आपल्याला? जावक, बीजक, क्रमांक. शब्द ध्यानात ठेवा बरं का. कॉलम्स एकसारखेच आहेत, पण इथलं तेवढे शब्द आपले चेंज होईल. तिथलं नंबर्स टाकायचे असतात आपल्याला. नंबर जर दिले तर टाकायचे, नाही दिले तर टाकायची गरज नाही. खरेदी परतमध्ये काय म्हणायचं बरं आपल्याला? नावे, क्रमांक आणि इकडं जमा क्रमांक. आलं लक्षात? तिथं नावेपत्र किंवा जमापत्र जरी लिहिलं तरी चालतंय. आलं लक्षात? म्हणजेच कसं बरं, इनवर्ड इनवाइस नंबर, आउटवर्ड इनवाइस नंबर, डेबिट नोट, क्रेडिट नोट म्हणते त्याला. आलं लक्षात? क्वेश्चन घ्यायचं याच्यावर एखादं. क्वेश्चन घेतल्यावर तुम्हाला पटशिरे लक्षात येते. घ्या. चला झालं. चला रे आता खात्यापित्या घरचे असल्यासारखं इकडे जरा लक्ष द्या, जरा एनर्जीनं आता बोंबलायचं बरं का. चलो आता पहिलं, नगदीचे व्यवहार उधारीच्या पुस्तकांमध्ये येतात का? सहाय्यक पुस्तकांमध्ये नाही. कोणकोणत्या? खरेदी पुस्तक असेल, विक्री पुस्तक असेल, खरेदी परत पुस्तक असेल किंवा विक्री परत पुस्तक असेल, याच्यामध्ये कशाचे व्यवहार करायचे म्हणतो आपण? फक्त आणि फक्त उधारीचेच. नगदीचे घ्यायचेत का? नाही. नगदी व्यवहार झाला तरी ते येणार नाही. आलं लक्षात? पुन्हा आता चालूवर जी टिप आहे तर ती चालूवर सांगत जाऊ का तुम्हाला? ती वरी लिहून घेत चालायचे. आता सध्या तर एवढं एक ध्यानात ठेवायचं आहे की तुम्हाला कोणतं नगदी व्यवहार इथं घ्यायचेत का? नाही. सगळे कोणते व्यवहार घ्यायचेत आपल्याला? उधारीचे घ्यायचेत. आणि समजा डिस्काउंट जर दिलं तर डिस्काउंट वजा करून बाकीची रक्कम घेता येईल की तुम्हाला? कसं नेहमी प्लस करतो का मायनस म्हणतो आपण? मायनस करून बाकीची रक्कम लिहून टाकायची आपल्याला. पण आजच्या याच्यामध्ये आपल्याला कसरीचे क्वेश्चन्स आहेत का? नाही. चला आता पहिलं 1 तारखेचं काय वाच बरं गणेशराव, मोठ्यानं वाच जरा. 2025 1 जानेवारी धनराज ट्रेडर्स कडून 27,000चा माल खरेदी केला. हा, कोणत्या लेकराकडून माल खरेदी केले म्हणते बरं? धनराज ट्रेडर्स कडून. किती रुपयाचं माल खरेदी केले? 27,000चा. व्यक्तीचं नाव, दुकानाचं नाव, संस्थेचं नाव, कंपनीचं नावाचा जर उल्लेख होत असेल तर याचा अर्थ आपण काय म्हणतो? व्यवहार नगदी झालं का उधार झालं बरं? उधार झालं. कसं झालं व्यवहार? उधार झालं. मग काय केलं त्याच्याकडून? खरेदी केला का आपण त्याला विकलाव? खरेदी केला. मग खरेदी केला म्हणल्यास मला सांगा बरं, 5वीच्या लेकरासारखं कोणत्या पुस्तकात लिहू चाल बरं एवढ्यापैकी? खरेदी पुस्तकात. खरेदी केला म्हणल्यास खरेदी पुस्तकात. किती तारखेला बरं? 2025 जानेवारी 1. कोणत्या लेकराकडून खरेदी केला हो तुम्ही? घ्या मग इथं धनराज. त्याच्या पुढे काय आहे का नाही त्या लेकराला नाव? ट्रेडर्स. दुकानाचं नाव दिलं तर दुकानाचं नाव घ्या, व्यक्तीचं नाव दिलं तर व्यक्तीचं नाव घ्या बरं का. पूर्ण शब्द लिहायचं. ट्रेडर्स. ओके. किती रुपयाचा माल खरेदी केला सांगा बरं बच्चे? 27,000. लिहिलो. आता आवक बीजक क्रमांक टाकलोय का किंवा जावक बीजक क्रमांक टाकलोय का? नाही. का बरं? तर तिथं आपल्याला दिलेत का नंबर्स? नाही. आवक बीजक क्रमांक, जावक बीजक क्रमांक म्हणजे आता समजा तुम्हाला एखादं बिल देतात, लिहून देतो का नाही आपण कार्बन टाकून पावती. समजा आता फीस भरला, त्याची एक रिसिप्ट तुम्हाला दिली जाते, त्याच्यावर नंबर असते बा. किती नंबरचं पान आहे ते तुम्हाला दिलेलं आहे, बरोबर ना? ते नंबर्स असतात. मग आता सध्या आपल्याला आहेत का अवेलेबल? नाहीत. नसेल तर नाही, असेल तर टाकायचे आपल्याला. आलं लक्षात? नंबर जे दिलेलं असतं ते टाकायचे फक्त. एवढं लक्षात राहील ना? पावतीवर जे नंबर असते ते टाकायचे. झालं. आता नंतर नेक्स्ट एवढंच होतं. याच्या पलीकडे काय काय याला नाही. चलो नेक्स्ट वाच सुमित. रोखीने मालाची खरेदी केलं किंवा रोखीने मालाची विक्री केलं. मग इथं सध्या आपण रोखीचे व्यवहार घ्यायला का? नाही. रोखीचे व्यवहार घेण्यासाठी कोणतं पुस्तक आहे? रोख पुस्तक आहे. सध्या पप्पाने आपल्या हातात दिले का ते रोख पुस्तक? नाही. आता सध्या आपल्याला कोणतं दिले? फक्त उधारीचे दिले. तर फक्त उधारीचे येऊ शकतो सांभाळ म्हटले तर तेवढंच बघायला. मग आता लिहायचं का इथं? नाही. चलो सोडून द्या. नंतर नेक्स्ट बोंबल पाटील. वा, तुला नाव बी आलं का नाही चांगलं आहे की नाही? सोनमला किती रुपयाचं म्हणते बरं? 1,780चा माल
विकला. ओके, मग त्या सोनमला बा किती प्रेमाने येणं दिलं तर बरोबर आहे ना. मग उधार दिले. मग उधार दिल्यानंतर उधार दिले म्हणल्यास कोणत्या पुस्तकात लिहू बरं. आता विकले म्हणल्यास विक्री पुस्तकात लिह बाबा. इथं कुणाला दिलास बाबा? सोनमला. थांब तुझ्या बापाला सांगतो आता. सोनमला किती रुपयाची दिलास? 1780. हॅपी बर्थडे 2025 जानेवारी 5 वड 5ची. सोनमचं पूर्ण नाव सांग की. दिले का नाव? नाही, फक्त सोनम तर सोनमच. काय काय जण दुकानात बसले की सुमितचं दुकान आहे, दुकानात बसले एखाद्याला जर समजा दिलं तर ते नाव सुद्धा लिहून ठेवत नाही, आहे की नाही. जा जा गपचिप जा गपचिप जा, असंच करतोस का? नेक्स्ट बोमला. हा, नेक्स्ट एंट्री कोणती आहे? भाडे दिले. आता भाडे दिले पैशाचं व्यवहार आलं ना, मग आता भाडे ही खर्चामध्ये मोडते. मग आता सध्या आपण इथं खर्चाचे व्यवहार गेले का? नाही. मग इथं लिहू का एवढ्या पुस्तकांमध्ये? नाही. चला नंतर नेक्स्ट काय म्हणते बोमला बर. कुणाकडून? शिल्पाकडून. मग आता शिल्पाकडून माल खरेदी केला म्हटल्यास नगदी झाले का उधार झाले बर? उधार. फक्त इथं कशाची एंट्री करायची? आपल्याला उधारीचेच करायचेत ना. मग आता खरेदी केला म्हणल्यास कोणत्या पुस्तकात लिहू बरं मी ह्या चारीपैकी? खरेदी पुस्तकात. खरेदी केलं म्हणले खरेदी पुस्तकात लिहायचं. लिहा. मग कुणाकडून खरेदी केला? ए नाव घ्या. शिल्पा. आता नुसतं शिल्पा म्हणू नका, लगीन झाले. वहिनी पण म्हणा. किती रुपयाचं? 25,000चं. किती तारखेला? 14 तारखेला. वहिनी म्हणत जाऊ रे, आपल्यापेक्षा सिनियर असते तर. शिल्पा किती रुपयाचं? 25,000चं. लिहिलो. कळकली का नाही? सोपं आहे का अवघड आहे? हा चलो नंतर नेक्स्ट बोमला. 2000चा माल खराब असल्यामुळे धनराज ट्रेडर्स परत केला. हा, आता इथं लक्ष द्या. हे का परत म्हटलंय ना, भरत या परतच्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचं बरं का. परतच्या गोष्टींकडे. किती रुपयाचा माल म्हणते? 2000चा. किती रुपयाचा? 2000चा माल परत केलाय. कुणाला केलाय? धनराज ट्रेडर्सला. मग अगोदर मला इथं चापचून सांगा बरं, इथं अगोदर धनराजचा आपले व्यवहार कशामध्ये झाले? खरेदीचे व्यवहार झाले का विक्रीचे व्यवहार झाले बरं धनराज सोबत आपलं? इथं बघायचं कुठं कशामध्ये झाले आपलं त्याचं व्यवहार? खरेदीचं झाले. धनराजचं खरेदीमध्ये नाव आहे का नाही? याचा अर्थ त्याचं आता परत म्हटले. बरोबर आहे. कधी कधी वाक्य असं मी जसं दिलं तसं देत नाही, तर शॉर्टकटली देतात. तर तिथं ओळखायचं आहे कसं आपल्याला? पहिलं परत म्हटलंय, पण कुणाचं? धनराजचं. मग धनराजचं नाव खरेदीमध्ये आहे का विक्रीमध्ये आहे एवढं शोधता येईल ना. मग कशामध्ये आता सध्या? खरेदीमध्ये आहे. मग याचा अर्थ ती कोणतं परत असेल? खरेदी परत असेल. कोणतं परत आहे? खरेदी परत. लिहा मग इकडं धनराज ट्रेडर्स. आणि जर समजा त्याचं जर नाव जर विक्रीमध्ये असतं तर कोणत्या पुस्तकात आलं असतं? विक्री परत मध्ये आलं असतं. किती रुपयाचं अमाऊंट? 2000. हॅपी बर्थडे कधीचा आहे? 2025 जानेवारी 18. ओके. पिंटोस कळकाले का? नेक्स्ट बोंबल वाचा. पवार. हा मला सांगा बरं आता. सोनमनं परत केले म्हणते, बरोबर आहे ना. परत शब्द आले इथं, ते अमाऊंट जाऊ दे तिकडं. मग आता सोनम वहिनीचं नाव खरेदी पुस्तकात आहे का विक्री पुस्तकात आहे बरं? मग तिचं याचा अर्थ मग विक्री पुस्तकात आहे म्हणल्यास कोणतं परत असेल? विक्री परत. दाखवा मग विक्री परत मध्ये कुणाचं? सोनम. किती रुपयाचं परत केली आहे सोनम दीदीनं? 380. किती तारीख? 2025 जानेवारी 20. सोनमचं पूर्ण नाव आहे का? पूर्ण नाव दिलं तर पूर्ण नाव टाका. दुकानाचं नाव दिलं तर दुकानाचं नाव टाका, किंवा व्यक्तीचं नाव दिलं तर व्यक्तीचं नाव टाका. नेक्स्ट बोमला बर. वाचाल तर वाचाल. हा रुपये कितीचा माल म्हणते? 54,000चा माल. कुणाला विकलाय? गणेशला विकला म्हणते. मग गणेशचं नाव आलं. याचा अर्थ व्यवहार नगदी का उधार बर? उधार. बरोबर आहे ना. विकला म्हणल्यास कोणतं? खरेदी पुस्तकात लिहू का विक्री पुस्तकात लिहू बर? विक्री पुस्तकात. लिहा मग कुणाला विकला बर? गणेशला. गणेश. गणेश. किती रुपयाचा माल विकला? 54,000चा. लय विश्वास ठेवू नको रे त्या गण्यावर. किती तारखेला? 22 तारखेला. एखाद्या वेळेस सोनम दीदीवर विश्वास ठेवू, पण गण्यावर विश्वास ठेवू नको, आहे की नाही?
नेक्स्ट. हा, पाटलींकडून आता किती रुपयाचं खरेदी केलं आपण सांगा बरं? 5,000चं. पण काय खरेदी केला हो? फर्निचर. आता मला सांगा, इथं फर्निचर खरेदी केला ना, बरोबर आहे. पण इथं नगदी का उधार सांगा बरं? ती पण पाटीलचं नाव आलं, याचा अर्थ उधार, बरोबर आहे ना. मग कुठं लिहित चाल बरं तुम्ही? खरेदी पुस्तकात. पण लिहायचं नाही. का बरं? आपण ही जेवढे काही खरेदी पुस्तक असेल, विक्री पुस्तक असेल, खरेदी परत असेल किंवा विक्री परत असेल, हे सगळे आपण मालासाठी ठेवतोय बरं का. कशासाठी ठेवतोय? मालासाठी. मालाची खरेदी विक्री, ते पण उधार जर व्यवहार झाले तर त्याच्यासाठी येतं. ही फर्निचर आपलं माल आहे का? नाही. फर्निचर आपली काय? संपत्ती. आणि सरळ सरळ टिप लिहून ठेवा वरती हेडिंगला कुठंतरी वर लिहा, संपत्ती खरेदी विक्रीची नोंद होत नाही. संपत्ती खरेदी विक्रीची नोंद होत नाही, भलेही ती नगदी असेल किंवा उधार असेल. आलं लक्षात? संपत्ती खरेदी विक्रीची नोंद होत नाही. कोणत्या? या खरेदी पुस्तक असेल, विक्री पुस्तक असेल किंवा ते परतचे पुस्तक असतील. आलं लक्षात? संपत्ती खरेदी ऑब्लिक विक्रीची नोंद होत नाही. मग ती कसं असेल म्हटलं? ती नगदी असेल किंवा उधार असेल. ती इथं घ्यायचंय का? नाही. संपत्ती आपण कधीतरी खरेदी करतोय किंवा विकतोय ना, पण रोजचं आपल्याला मालाचा हिशोब ठेवायचा आणि मालासाठी तयार केलेली खाती आहेत आपली पुस्तकं. आलं लक्षात? होतंय का मग ती? नाही. नंतर नेक्स्ट झालं. हा, आता शिल्पवहिनीचं नाव कुठं आहे बघ रे? कोणत्या ह्याच्यात आहे? खरेदी पुस्तकात आहे, बरोबर आहे ना. मग शिल्पवहिनीचं नाव खरेदी पुस्तकात आहे तर कोणतं परत असेल मग तिचं? आता खरेदी परत. दाखवा मग इथं खरेदी परत मध्ये कुणाला? शिल्पा वहिनी. किती? 2000. हॅपी बर्थडे 28. नेक्स्ट बोंबला बर झालं. कुठे येते का? येते नाही. म्हणजेच आजच्या ह्याच्यामध्ये कोणकोणती एंट्री येत नाहीत तर ध्यानात ठेवा. एंट्री कोणकोणती येत नाहीत? पहिलं रोखीचे येतात का? नाही. खर्चाचे किंवा उत्पन्नाचे येतात का? नाही. पुन्हा नंतर संपत्ती खरेदी विक्रीची येतात का? नाही, बरोबर आहे. किंवा एखाद्याला पैसे दिले किंवा मिळाले त्याची पण एंट्री येईल का? नाही. हे ध्यानात राहतील ना. रोखीचे व्यवहार ह्याच्यामध्ये घ्यायचे नाहीत. पुन्हा खर्च किंवा उत्पन्नाचे व्यवहार सुद्धा ह्याच्यामध्ये घ्यायचे नाहीत. संपत्ती खरेदी विक्रीची सुद्धा एंट्री ह्याच्यामध्ये घ्यायचे नाहीत. इथं फक्त कशाचा विचार करायचा? ह्या 4 पुस्तकांमध्ये फक्त आणि फक्त मालाचाच विचार करायचा आहे. कशाचा विचार करायचा आपल्याला? मालाचाच. आलं लक्षात? ओके, लिहून घ्या. पुन्हा कसर म्हटले की कसर प्लस करतो का मायनस करतो? मायनस करून बाकीची रक्कम लिहून टाकायची. आता सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे ना. मग उद्याच्या क्वेश्चनमध्ये आपण ते कसर वगैरे घ्यायचं का? थांबायचं आणि मनाने क्वेश्चन तयार करून आणचाल. मनाने करचाल की? हां, तुमच्या आवडत्या व्यक्तींची नावं लिहा रे तुम्ही. तुम्हाला काय लिहायचे ती? कटरीना लिही, दीपिका पादुकोण लिही, किंवा शेजार गल्लीत कोण आहेत त्यांचे लिही. आलं लक्षात? नावं जेवढं तू आवडत्या व्यक्तींची घेशील ना तेवढं तुला क्वेश्चन सोडवायला सोपं जाते. म्हणजे स्वप्नात असतोस तू, खुशीनं पेपर सॉल्व्ह करतोस क्वेश्चन.